नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8व्या वर्गाचा इंग्लिश मीडियमचा 5वा चॅप्टर पाहणार आहोत. चॅप्टरचे नाव आहे इनसाइड द ॲटम. पहा, वी हॅव सीन दॅट द मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्यूल. प्रत्येक पदार्थ हा मॉलिक्यूलचा बनलेला असतो आणि मॉलिक्यूल्स आर फ्रॉम द ॲटम्स. मॉलिक्यूल कशाचे बनलेले असतात? ॲटमचे. म्हणून काय म्हणावं लागेल की ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. म्हणजे ॲटम हा मॅटरचा पदार्थाचा सगळ्यात लहान घटक असतो. मग ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट विच रिटेन द केमिकल आयडेंटिटी. ॲटम हा असा शेवटचा पार्ट असतो पदार्थाचा की जो केमिकल आयडेंटिटी रिटेन करतो. मग त्याच्यामध्ये फिजिकल चेंज असो का केमिकल चेंज असो. खालच्या टेबलमध्ये आपल्याला दिसत आहे की शोज द नेम अँड फॉर्म्युला ऑफ सम सबस्टन्स. काही पदार्थांचे इथं फॉर्म्युले दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला तो टेबल कंप्लीट करायचा आहे बाय पुटिंग द टिक मार्क इन अप्रोप्रिएट बॉक्स. योग्य बॉक्समध्ये टिक करून की तो बॉक्स आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन देईल. पहा, इथं पहिले 2 पदार्थ दाखवलेले आहे. नेम ऑफ सबस्टन्समध्ये दिलेला आहे वॉटर. त्याचा फॉर्म्युला आहे H2O. मग H2O हा ॲटम आहे का? नाही, तो काय आहे? मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये 2 ॲटम आहेत म्हणून कुठे टिक केलेला आहे? मॉलिक्यूलच्या याच्यामध्ये. दुसरा आहे सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल. असं आहे का? नाही, तिथं 2 प्रकारचे ॲटम आहेत. मग डिफरंट टाईप ऑफ मॉलिक्यूल म्हणून इथं डिफरंट टाईपचे आहेत. किती डिफरंट टाईपचे आहेत? 2 आहेत. एक आहे हायड्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन. मग टाईप ऑफ मॅटर काय राहील? एलिमेंट राहील का कंपाऊंड? तर ते असते कंपाऊंड. दुसरा दिलेला आहे ऑक्सिजन. आता ऑक्सिजन हा इथं ॲटम नाही. ऑक्सिजन हा 2 ॲटमपासून बनलेला आहे म्हणून तिथं लिहिलेला आहे O2. म्हणून तो इट इज नॉट ॲटम, इट इज अ मॉलिक्यूल. मग परंतु जरी 2 ॲटमपासून बनलेला असला तरी कसं आहे? सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल. तिथं एकाच प्रकारचे ॲटम आहेत. कोणते आहेत ते? ऑक्सिजन. म्हणून इथं टिक केलेलं आहे. तसं वॉटरमध्ये नव्हतं, इथं डिफरंट टाईपचे ॲटम होते म्हणून तिथं डिफरंटमध्ये क्लिक केलं आहे. आणि टाईप ऑफ मॅटर काय राहील मग? फक्त एलिमेंट. पुढे आहे हेलियम. हेलियम कसा आहे? इट इज ॲन ओनली ॲटम. त्या सबस्टन्समध्ये फक्त हेलियम नावाचाच ॲटम असतो, दुसरे नसतात आणि तो एकच असतो. तो मॉलिक्यूल नाही, तो सिंगल जसाचा तसा राहतो म्हणून तिथं टिक केलेला आहे. पुढे काय आहे? सिंगल टाईप ऑफ ॲटम म्हणून इथं क्लिक. आणि कसा आहे तो? एलिमेंट आहे का कंपाऊंड? तर एलिमेंट. अशा पद्धतीनं तुम्हाला हा पूर्ण टेबल फिलअप करायचा आहे. पुढे पहा आता. वी हॅव लर्न द अर्लिएस्ट स्टँडर्ड. मागच्या इथेमध्ये आपण पाहिलं की स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स आर द मॉलिक्युल्स. सगळ्यात लहान पार्टिकल जर असेल सबस्टन्सचा तर त्याला म्हणतात मॉलिक्यूल. आणि मॉलिक्यूल ऑफ फ्यू सबस्टन्स कंटेन ओनली 1 ॲटम. फक्त काहीच पदार्थ असे आहेत की त्यांच्या मॉलिक्यूलमध्ये फक्त एकच ॲटम असतो. इथं आपण टेबलमध्ये पाहिलं तो असता हेलियम नावाचा की ज्याच्यामध्ये एकच आहे. ऑक्सिजनमध्ये एकच आहे ऑक्सिजन. वॉटरमध्ये आहे का तसं? वॉटरमध्ये 2 ॲटम आहेत, एका हायड्रोजन, दुसरा ऑक्सिजन. मॉलिक्यूल कसे बनतात? मॉलिक्यूल आर फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम. ॲटमच्या कॉम्बिनेशनपासून मॉलिक्यूल बनतो. आणि मग यावरून आपल्याला असं म्हणावं लागते की स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट टेकिंग पार्ट इन केमिकल कॉम्बिनेशन इज द ॲटम. केमिकल कॉम्बिनेशनमध्ये भाग घेणारा सगळ्यात लहान पार्ट कोणता असतो? ॲटम्स असतो. असा हा ॲटमचा जो कन्सेप्ट आहे हा खूप ओल्ड आहे. मोर दॅन 2500 इयर्स ओल्ड. तेव्हापासून हा ॲटमचा कन्सेप्ट आपण अभ्यासलेला आहे. जुन्या सायंटिस्ट लोकांनी त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. आता इन मॉडर्न टाईम काय होत आहे पहा की सायंटिस्ट ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट एक्सप्लेन द नेचर ऑफ ॲटम. आता नवीन मॉडर्न टाईममध्ये अनेक सायंटिस्ट त्याचं अभ्यास करत आहे की ॲटम कसा असतो आणि त्या ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असते, त्या ॲटममध्ये आणखी काय असते. तो पहिला स्टडी केलेला आहे डाल्टन्स ॲटम थेअरी. डाल्टन यांनी पहिल्यांदा अभ्यास केला. त्याच्याही अगोदर इथं 2 मुद्दे दिलेले आहेत की इंडियन फिलॉसॉफर कनाद यांनी ॲटमचा अभ्यास केला आणि त्याला म्हटलेलं होतं परमाणू. इथं म्हटलेलं आहे की परमाणू मिनिंग द स्मॉलेस्ट पार्टिकल. आणि त्यांनी असं सांगितलं की ही ऑल्सो स्टेट दॅट परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल. आता त्याचं विभाजन करता येणार नाही. पुढे आहे ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस.
डेमोक्रिटस यांनी सुद्धा सांगितलं की मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल, पदार्थ हे अत्यंत लहान अणूंचे बनलेले असतात आणि तो कधीही डिवाईड होत नसतो, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं ॲटम. ॲटमचा अर्थ आहे की विच कॅन नॉट बी कट, त्याला आणखी आपण कापू शकत नाही, त्याला आणखी बारीक करता येणार नाही, तो शेवटचा. आता आपल्याला पाहायचं आहे डाल्टन्स थेअरी. डाल्टन यांनी काय सांगितले आहे? अकॉर्डिंग टू दिस थिअरी मॅटर इज मेड अप ऑफ द ॲटम. डाल्टन यांनी सांगितलं की मॅटर हे ॲटमचं बनलेलं असते आणि ॲटम कसा असतो? ॲटम्स आर इनडिव्हिजिबल आणि इनडिस्ट्रक्टिबल. ॲटमला तोडता येत नाही आणि त्याचं विभाजनसुद्धा करता येत नाही. ऑल ॲटम ऑफ द एलिमेंट आर अलाइक. एकाच पदार्थाचे, एका एलिमेंटचे, एका मूलद्रव्याचे सर्व ॲटम कसे असतात? सारखे असतात. तर दुसऱ्या मूलद्रव्याचे ॲटम याच्यापेक्षा भिन्न असतात, म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याचे ॲटम हे वेगवेगळे असतात. इथं यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे की ॲटम मग कसा असू शकेल. अ बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव ॲन इंटरनल स्ट्रक्चर. एक जर आपण बुंदीचा लाडू घेतला तर त्याला इंटरनल स्ट्रक्चर असते. इट इज फॉर्म बाय द स्टिकिंग स्मॉलर पार्टिकल. लहान लहान कणांपासून तो बनलेला असतो. आणि दुसरं एक्झाम्पल आहे सॉलिड बॉलचं, की सॉलिड बॉल जर घेतला तर त्याला कोणतेही आतमधलं स्ट्रक्चर नसते. मग डाल्टन यांनी डिस्क्राईब केलेला जो ॲटम आहे तो ॲटम सांगतो की द ॲटम इज टर्न आउट टू बी अ हार्ड सॉलिड स्फिअर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. डाल्टनने असं काहीही सांगितलेलं नव्हतं, म्हणून त्या डाल्टनचा जो ॲटम आहे तो कसा आहे? त्या बॉलसारखा आहे, सॉलिड बॉलसारखा आहे की ज्याला आतमधलं कोणतंही स्ट्रक्चर नाही. अकॉर्डिंग टू डाल्टन्स थिअरी मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन ॲटम. त्याच्या आतमध्ये एकसारखं मास युनिफॉर्म झालेलं असते. परंतु पुढे जे थॉम्सन नावाचे सायंटिस्ट आले, जे आपल्याला बाजूच्या आकृतीमध्ये दिसत आहे. त्यांनी असं सांगितलं की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इनसाइड ॲन ॲटम हॅव अ मास 1800 टाइम लेस दॅन अ हायड्रोजन ॲटम. त्या ॲटममध्ये असे काही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात की ज्यांचं जे मास आहे, त्यांचं वजन आहे, वस्तुमान, ते हायड्रोजनपेक्षा 1800 पट कमी असते. डाल्टनने असं काही सांगितलेलं नव्हतं, पण थॉम्सनने असा शोध लावला. मग लॅटर दिस पार्टिकल वेअर नेम ॲज इलेक्ट्रॉन. मग ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कोणते आहेत? तर त्यांना म्हटलेलं असते इलेक्ट्रॉन. कॉमन सबस्टन्स आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि त्यांनी पुढे हे सांगितलं की साधारण पदार्थ हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. मग जर त्याच्यावरती निगेटिव्हली चार्ज असेल तर तो न्यूट्रल कसा होईल? तो निगेटिव्हली चार्ज असायला पाहिजे. म्हणून असा प्रश्न इथं आला. ऑब्वियसली मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स अँड ॲटम विच कंबाईन केमिकली टू फॉर्म मॉलिक्यूल आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हाऊ इज द ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल? ते कसे न्यूट्रल राहू शकतील? मग त्याचं उत्तर थॉम्सनने दिलेलं आहे. थॉम्सन ओव्हरकम दिस डिफिकल्टी. त्यांनी ती डिफिकल्टी दूर केलेली आहे. मग कशी दूर केली? दे यूज द मॉडेल. त्या मॉडेलला नाव दिलेलं आहे प्लम पुडिंग मॉडेल. त्याला म्हटलेलं आहे प्लम पुडिंग मॉडेल. त्या मॉडेलच्या म्हणण्यानुसार पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द ॲटम. त्यांनी असं सांगितलं की ॲटममध्ये पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला असतो आणि निगेटिव्हली चार्ज जे इलेक्ट्रॉन्स असतात ते त्याच्यामध्ये चिटकवलेले असतात, एम्बेडेड केलेले असतात. आणि मग म्हणून आतमधला पॉझिटिव्हली चार्ज आणि त्याच्यावर लावलेला निगेटिव्ह चार्ज या दोघांना मिळून तो ॲटम न्यूट्रल होतो. देअरफॉर ॲटम बिकम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इथं बाजूच्या डायग्राममध्ये पहा, इथं आपल्याला प्लसचे पण साईन दिसत आहे आणि इथं इलेक्ट्रॉनची पण साईन दिसत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इथं त्या ॲटममध्ये कसे असतात ते आपल्याला पाहायला मिळते. नंतर पुढची जी मॉडेल आहे ते आहे रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. रुदरफोर्ड यांनी काय सांगितलं? त्यांनी जो अभ्यास केला तो अभ्यास त्यांनी एका एक्सपेरिमेंटमधून केलेला आहे. पहा, त्या एक्सपेरिमेंटमध्ये दे टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉईल. त्यांनी सोन्याचा पत्रा घेतला आणि त्या सोन्याच्या
फॉईलवरती, गोल्ड फॉईलवर बंबार्डेड द पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल. त्यांनी तिथं अल्फा पार्टिकलचं त्याच्यावर बंबार्डमेंट केलं. कशामधून केलं? रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटच्या द्वारे. इथं आपण खाली एक डायग्राम आहे ती पाहू. ही अशी डायग्राम त्यांनी दाखवलेली आहे की याच्यामधून अल्फा पार्टिकल टाकलेले आहेत. बाजूने हा सोन्याचा पत्रा आहे, गोल्डन फॉईलमध्ये दिसतो आहे. इथून हे अल्फा पार्टिकलचं इमिटेशन होत आहे आणि आजूबाजूने हे फ्ल्युरोसंटची स्क्रीन आहे दाखवलेली, की त्या फ्ल्युरोसंटच्या स्क्रीनवर काय केमिकल, काय रिॲक्शन होती ते आपल्याला पाहायला मिळेल. मग पहा, ज्यावेळेस त्यांनी ते अल्फा पार्टिकलचं बंबार्डमेंट केलं आणि त्या अल्फा पार्टिकल कुठे जातात असं अभ्यास केला, त्यावेळेस त्यांना दिसलं की अल्फा पार्टिकल गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल. त्या सोन्याच्या पत्र्यावरून ते अल्फा पार्टिकल आरपार गेट न जाता इकडे तिकडे रिफ्लेक्ट झाले. कशामुळे झाले? इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास वेअर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲटम. त्यांचं असं एक्सपेक्टेशन होतं की जर का त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज मास पूर्ण भरलेला आहे, जे की आपल्याला जे थॉम्सनने सांगितलं होतं, तर त्या पॉझिटिव्ह चार्जवर अल्फा पार्टिकलचा मारा केल्यानंतर ते पार्टिकल इकडे तिकडे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. पण तसं झालं नाही. अनएक्सपेक्टेडली मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल वेंट स्ट्रेट थ्रू फॉईल. की खूप सारे अल्फा पार्टिकल कसे गेले? स्ट्रेट गेले, त्या फॉईलमधून निघून गेले. स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल रिफ्लेक्टेड फ्रॉम ओरिजिनल पाथ. थोडेसे ओरिजिनल पाथपासून रिफ्लेक्ट झाले आणि काहीच राहिलेले होते. अँड स्टील अ स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल गेट डिफ्लेक्टेड थ्रू लार्ज अँगल. काही मोठ्या अँगलमधून दुसरीकडे डिफ्लेक्ट झाले आणि फक्त एक अल्फा पार्टिकल बाउन्स बॅक, तो रिटर्न आला. जसा समोर गेला तसाच रिटर्न आला. कितीपैकी? 20,000 अल्फा पार्टिकलपैकी फक्त एक रिटर्न आला इन डायरेक्शन अपोजिट टू ओरिजिनल पाथ. जसा गेला तसा परत आला. म्हणजे त्याच्या मार्गात कुठंतरी अडथळा आला होता आणि बाकीच्यांच्या मार्गामध्ये ऑब्स्टॅकल, अडथळा आला नाही. मग यावरून रुदरफोर्ड यांनी सांगितलं की लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल वेंट स्ट्रेट थ्रू फॉईल इंडिकेट दॅट देअर वॉज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. खूप सारे अल्फा पार्टिकल स्ट्रेट निघून गेल्यामुळे देअर वॉज नो ऑब्स्टॅकल. म्हणजे ॲटम कसा आहे? आतमध्ये पोकळ आहे, त्या ॲटममध्ये कोणतेही ऑब्स्टॅकल तिथं नाही. इट मीन्स दॅट देअर मस्ट बी मेनली अन एम्प्टी स्पेस. तो कसा आहे? एम्प्टी स्पेस आहे. आणि स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल गेट डिफ्लेक्टेड. थोडेफार जे होते ते डिफ्लेक्टेड झाले. म्हणजेच काय होईल की दे फेस द ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. त्यांच्या पाथमध्ये ऑब्स्टॅकल आला. इट मीन्स दॅट द पॉझिटिव्हली चार्ज अँड हेवी पार्ट कॉझिंग द ऑब्स्ट्रक्शन वुड बी इन सेंटर ऑफ द ॲटम. म्हणजेच त्या ॲटमच्या सेंटरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज आणि हेवी पार्ट हा असला पाहिजे. यावरून रुदरफोर्ड यांनी न्यूक्लिअर मॉडेल सांगितलं आणि मग त्या मॉडेलमध्ये त्यांनी पुढील पॉईंट सांगितले. पहिला पॉईंट की देअर इज द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इन द सेंटर. त्या ॲटमच्या सेंटरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज ॲटम असतो आणि ॲटमचा सगळा मास न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट असतो. काय म्हटलेलं आहे की पहिला पॉईंट पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि एंटायर मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. त्या ॲटमचं सगळं मास कुठे आहे? न्यूक्लियसमध्ये आहे. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल्ड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. मग निगेटिव्हली चार्ज असलेले पार्टिकल कुठं राहतील? तर ते न्यूक्लियस भोवती फिरत आहेत. आणि टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रॉन्सवर आहे. त्यामुळे ॲटम कसा झाला? न्यूट्रल झाला. आणि पाचवा पॉईंट त्यांनी सांगितला देअर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड ॲटॉमिक न्यूक्लियस. त्या ॲटमच्या इलेक्ट्रॉन्समध्ये आणि मधल्या न्यूक्लियसमध्ये एम्प्टी स्पेस आहे की ज्याच्यामधून अल्फा पार्टिकल आरपार गेले होते. नंतर
पुढे पहा, an established law of physics, an electrically charged body is revolving in circular orbit, its energy decreases. जर का एखादी वस्तू फिरत असेल आणि ती इलेक्ट्रिकली चार्ज असेल तर तिची एनर्जी कालांतरानं लॉस होते, डिक्रीज होते, असं फिजिक्समध्ये म्हटलेलं आहे. मग तो जर लॉ इथं वापरला तर रुदरफोर्डचं मॉडेल अनस्टेबल व्हायला पाहिजे, कारण इलेक्ट्रॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ते फिरत आहेत आणि ते कालांतरानं त्यांची एनर्जी संपून जायला पाहिजे. परंतु इथं तसं झालेलं नाही. इन रिॲलिटी ऑल ॲटम आर द स्टेबल. सर्व ॲटम कसे असतात? स्टेबल असतात, ते नष्ट होत नाही. फक्त रेडिओ ॲक्टिव्ह ॲटमच त्याला एक्सेप्शन आहेत. आणि मग मग हा प्रॉब्लेम कसा होईल? ते स्टेबल का राहतात, अनस्टेबल का नाही होत? त्यासाठी मग नील्स बोहर यांनी स्टडी केलेला आहे. आणि मग पुढे जे आहे बोअर्सचं स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल आलेलं आहे. त्या मॉडेलनुसार बोअर्स यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी पहिला पॉईंट सांगितला, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड ॲटॉमिक न्यूक्लियस lie in the concentric circular orbit at certain distance from the nucleus. न्यूक्लियसच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स हे वेगवेगळ्या परिघीय आणि एकाच वेगवेगळ्या त्रिज्यांचे आणि एकच केंद्र असणाऱ्या न्यूक्लियस भोवती फिरतात. काय म्हणतोय तो? इन कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट्स. एकाच ऑर्बिटमध्ये सगळे न्यूक्लियस नाहीत, तर वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये ते न्यूक्लियस फिरत असतात. दुसरा आहे, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. जर का इलेक्ट्रॉन एकाच ऑर्बिटमध्ये फिरत असेल, एकाच कक्षेमध्ये फिरत असेल, तर त्याची एनर्जी कॉन्स्टंट असते. वेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम द इनर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट इट ॲब्झॉर्ब द एनर्जी. परंतु ज्यावेळेस इलेक्ट्रॉनला बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जायचं असेल त्याचा ऑर्बिट सोडून, तर त्यावेळेस तो एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. आणि बाहेरच्या ऑर्बिटमधून आतमध्ये येत असेल, जम्प फ्रॉम द आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट इट इमिट द एनर्जी. त्यावेळेस मात्र एनर्जी एमिट करतो, बाहेर टाकतो. अशा पद्धतीनं इथं हे बोर्सनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे. पहा, इथं हे बोर्सचं स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल दाखवलेलं आहे. मध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि बाजूने KLMN जे दिसत आहे ते आहेत वेगवेगळे ऑर्बिट्स. पुढे आपल्याला KLMN यांचा स्पेशल अभ्यास करायचा आहे. पहा, सम मोर ॲटॉमिक मॉडेल्स वेअर पुट फोर्थ आफ्टर बोर्स. बोर्स यांच्या ॲटॉमिक मॉडेलनंतर पुढे आणखी मॉडेल आले. त्यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर्सचा स्टडी केला, खूप डीपमध्ये स्टडी केला. आणि एक स्पेशल ब्रांच आहे सायन्सची, तिला म्हटलेलं आहे क्वांटम मेकॅनिक्स. त्यांनी ॲटमचा खूप डीप स्टडी केला आणि त्यावरून फंडामेंटल प्रिन्सिपल जे आहेत ते काढलेले आहेत. ॲस्केप द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर आर एस फॉलोज, की ॲटममध्ये काय असते ते दाखवलेलं आहे. काय आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर? ॲटॉम्स आर फॉर्मड फ्रॉम न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. ॲटम कसा बनलेला आहे? न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमधून. दे कंटेन द 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. तिथं 3 सब ॲटॉमिक पार्टिकल आहे. परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. एक आहे न्यूक्लियस, दुसरा आहे प्रोटॉन आणि तिसरा आहे न्यूट्रॉन. आणि पुढे असतो तो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. मग न्यूक्लियसमध्ये काय आहे? तर न्यूक्लियस इज द पॉझिटिव्हली चार्ज. एंटायर मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये सर्व मास ॲटमचं असते. आणि न्यूक्लियस कंटेन द 2 सब ॲटॉमिक पार्टिकल. त्या इट कॉल्ड द न्यूक्लियॉन. त्याला न्यूक्लियॉन म्हणायचं. त्याच्यामध्ये 2 सब ॲटॉमिक पार्टिकल असतात. त्याला एकाला म्हणायचं प्रोटॉन, दुसऱ्याला म्हणायचं असते न्यूट्रॉन. प्रोटॉन इज द पॉझिटिव्हली चार्ज. प्रोटॉन कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन. त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असल्यामुळे तिथं पॉझिटिव्ह चार्ज राहतो. आणि प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल स्मॉल p. स्मॉल पीने तो दाखवतात. ईच प्रोटॉन कॅरी द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ प्लस पॉझिटिव्ह 1e. आता 1e इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम इतका तो चार्ज असतो. वेन टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इज एक्सपेक्टेड इन द युनिट e, इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन न्यूक्लियस. की जेव्हा
न्यूक्लियसवर असलेला पॉझिटिव्ह चार्ज जर पाहिला आणि तो याद्वारे जर एक्सप्रेस केला तर त्याचं मॅग्निट्यूड हे त्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स असतात त्यावर डिपेंड राहील. मॅग्निट्यूड इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन इन न्यूक्लियस. द नंबर ऑफ प्रोटॉन इन न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट. त्या एलिमेंटमध्ये किती प्रोटॉन्स आहेत तो त्याचा ॲटॉमिक नंबर असतो आणि इट इज डिनोटेड बाय झेड. तो झेडने दाखवतात. मास ऑफ वन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 U म्हणजे 1 डाल्टन. एका प्रोटॉनचं मास हे 1 डाल्टन इतकं असते आणि 1 डाल्टन इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻26 किलोग्रॅम एवढं वजन एका डाल्टनचं असते. मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन म्हणजे एका हायड्रोजनच्या मास एवढं एका प्रोटॉनचं मास असते. पुढे दिलेलं आहे न्यूट्रॉन्स. आता न्यूक्लियसमध्ये असणारा दुसरा पार्टिकल आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यावर कोणताही चार्ज नसतो आणि तो स्मॉल एन याने दाखवतो. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एन. नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय सिम्बॉल कॅपिटल एन. कॅपिटल एनने त्याचे किती न्यूट्रॉन्स आहेत ते दाखवले जाते. ॲटॉमिक न्यूक्लिय ऑफ ऑल एलिमेंट एस्केप द हायड्रोजन ॲटम कंटेन न्यूट्रॉन. सगळ्यांच ॲटमच्या न्यूक्लियामध्ये न्यूट्रॉन्स असतात, फक्त कुठे नसतात? हायड्रोजनमध्ये. अँड द मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन म्हणजेच हे प्रोटॉनच्या मास इतकंच न्यूट्रॉनचं मास असते, ऑलमोस्ट इक्वल टू द दॅट ऑफ प्रोटॉन. आता दुसरा हा झाला न्यूक्लिअर पार्ट. त्याच्यामध्ये दोन पार्टिकल बघितले आपण, एक आहे प्रोटॉन, दुसरा न्यूट्रॉन. आता दुसरा पार्ट आहे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड द इलेक्ट्रॉन. या पार्टमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात की जे न्यूक्लियस भोवती फिरतात. आणि दुसरं आहे एम्प्टी स्पेस इन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. न्यूट्रॉन आणि न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनच्या मध्ये जी स्पेस आहे, असे 2 घटक एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये येतात. त्यापैकी आता आपल्याला पाहायचा आहे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज. त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो आणि तो स्मॉल ई आणि बाजूने मायनसची साईन असा दाखवतात. ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज. त्याच्यावरती 1 युनिट निगेटिव्ह चार्ज असा असतो. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम लेस दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन ॲटम. त्याचं मास हे हायड्रोजन ॲटमपेक्षा 1800 पट कमी आहे आणि म्हणून इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज निग्लिजिबल आणि म्हणून तो निग्लिजिबल ठरवतात. इलेक्ट्रॉन इन एक्स्ट्रा सेल्युलर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्ट्रिक्ट ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये, कक्षेमध्ये ते फिरत असतात. द ऑर्बिट्स बिईंग 3 डायमेन्शनल इन नेचर. आणि सगळेजण वर्तुळाकार गोल एकाच असे नसतात. एक वर्तुळ एका दिशेने फिरेल, दुसरं त्याच्या बाहेरचं वेगळ्या कक्षेतून फिरेल, तिसरं आणखी वेगळ्या कक्षेतून फिरेल. म्हणून दीज ऑर्बिट आर टर्म ॲज द शेल. त्याला ऑर्बिट न म्हणता शेल म्हणतात, कवच म्हणतात. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. मग इलेक्ट्रॉन कोणकोणत्या शेलमध्ये आहेत त्यावर त्याची वेगवेगळी एनर्जी असते आणि त्या शेलमधून तो आतमधल्या किंवा बाहेरच्या शेलमध्ये जाताना एनर्जी वापरतो किंवा बाहेर टाकतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा सेल्युलर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये जितके प्रोटॉन्स असतात तितकेच इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतात. असे हे सगळे एका एलिमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून इलेक्ट्रिकल चार्ज आर बॅलन्स अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सारखे प्रोटॉन आणि सारखे न्यूट्रॉन असल्यामुळे ॲटम हा इलेक्ट्रिकली कसा असतो? न्यूट्रल. आज आपण या पाठातील पहिला भाग पाहिलेला आहे. ॲटम कसा असतो, ॲटमच्या 3 सायंटिस्टनी मानलेल्या थेअरी आणि ॲटममधले वेगवेगळे पार्टिकल. आता राहिलेला पुढचा पाठ, या पाठातला आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. पाठाचा काळजीपूर्वक पुन्हा हा व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ नक्की मिळेल. थँक्यू.